रसिक हो नमस्कार. ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफुला या विख्यात मराठी कादंबरीचं क्रमशः वाचन, वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळाने प्रोत्साहन, अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर भारती विद्यापीठ पुणे. भाग 6 आपण आज सुरू करतो आहोत. आबांच्या पोटात काल ऊन आलं. हाताला आलेल्या झिंझिण्या अजून जात नव्हत्या. तक्क्याला पाठ टेकून ते बसून राहिले होते, पण धड त्यांना बसवेनाही झालं. भिंतीचा टक्क्या नीट पुढे ओढून त्यांनी मानेखाली घेतला आणि सतरंजीवर पाय पसरून ते शांत पडून राहिले. सळीला टांगलेला कंदिलाचा उजेड पडला होता, तरी बाहेरचा काळोख काही हटत नव्हता. रात्र झाली होती आणि गडद अंधार पडला होता. बाहेरचा काळाकुट्ट अंधार मधल्या चौकातनं घरात शिरला होता. घर सारं त्या काळोखानं व्यापून गेलं होतं. चिडीचिप झालं होतं. कुणाचा शब्द कानावर येत नव्हता, कुणाची पावलं ऐकू येत नव्हती. सारं कसं शांत शांत होतं. कुणी कुजबुजतसुद्धा नव्हतं. ओस पडलेल्या पडक्या घरासारखी कळा आली होती. कुणाचा वावर नाही का कसला आवाज नाही. फक्त परड्यातल्या पिंपळाची सळसळ तेवढी ऐकू येत होती. ती सळसळ ऐकत आणि चौकातल्या अंधाराकडे बघत आबा पडून राहिले होते. एवढ्यात लक्ष्मीबाई त्यांच्या पायाशी येऊन उभ्या राहिल्या. आबांनी आपली नजर वळवून त्यांच्याकडे पाहिलं तशा त्या खाली बसल्या. न बोलता हलक्या हातानं पाय चुरू लागल्या. आबाही काही बोलले नाहीत. त्यांनी पाय झिडकारला नाही, पण आपले दोन्ही पाय जवळ घेऊन गुडघे वर करून ते पडून राहिले. नका दाबू पाय, असंच त्यांना सुचवायचं होतं. कुणाच्या हातचा स्पर्शही त्यांना नको होता. लक्ष्मीबाईचा जीव धास्तावून गेला. चटकन त्या पायथ्याच्या उठून उशाला बसल्या आणि पदर खट्ट लपेटून हुंदके देऊ लागल्या. हुंदका कानावर आला आणि आबांना आतून ढवळून आलं. ते एका कुशीवर वळले आणि डोळे मिटूनच बोलले. ओठातल्या ओठात पुटपुटावं तसं त्यांनी हळू आवाजात विचारलं, जेवू घातलं मुलांना? हो, जेवून झोपलीसुद्धा. असाच थोडा वेळ गेला आणि लांबवर कुठेतरी बघत ते म्हणाले, 2च मुलं दिली आहेत देवानं, काही 10-5 नाहीत. खालचा ओठ दाताखाली दाबून त्या म्हणाल्या, चुकलं माझं, पुन्हा असं नाही व्हायचं. असं नेहमीच म्हणता. आबा एवढंच बोलले आणि कूस बदलून बाजूला पाहत राहिले. फार एकाकी वाटू लागलं. अखेर न राहून लक्ष्मीबाईच भीत भीत म्हणाल्या, उठा, एक घासभर खाऊन घ्या. आणि आग्रहाची वाट न पाहता पंत उठून बसले. तोंडाकडे पाहत म्हणाले, चला, पानं वाढून घ्या. लक्ष्मीबाईंना खरं वाटेना. जादूची कांडी फिरावी तसा हा बदल झाला होता. वेड्यासारख्या त्या पंतांच्या डोळ्याकडं पाहतच राहिल्या आणि अनावर झालेला हुंदका तोंडावर ते बाहेर येऊ लागला. लक्ष्मीबाईंना रडूच आलं आणि ते आवरेनासं झालं. पंतांनी त्यांच्या शब्दांचा मान केला होता. उठ म्हटल्याबरोबर ते उठले होते. मन समाधानानं काठोकाठ भरून गेलं होतं. यापेक्षा त्यांना दुसरं काही नको होतं. आनंद मावत नव्हता. मन असं आतनं भरून आलं होतं आणि रडू कोसळत होतं. गळा हुंदक्यांनी दाटून गेला आणि डोळ्यातून पाण्याच्या धारा गळू लागल्या. पण गुडघ्यात मान घालून त्या बसून नाही राहिल्या. मगापासून अवघडलेल्या अंगानं बसून राहिलेल्या लक्ष्मीबाई चटकन उठल्या आणि पळतच आत गेल्या. आबाही उठले. जड पावलांनी परसदाराकडे गेले. पाय धुण्याच्या दगडावर उभे राहून भडाभडा 2-3 तांबे त्यांनी पायावर ओतून घेतले. खळखळून 2 चुळा भरल्या. पाण्याची बोटं डोळ्याला लावून त्यांनी वर आभाळाकडे पाहिलं. पिंपळाचा शेंडा पार आभाळाला जाऊन भिडला होता. पोटात शिरून आत गडप झाला होता आणि पानं सारखी सळसळत होती. समुद्रातल्या पाण्यासारखी त्यांची खळबळ सारखी चालू होती. पिंपळाची ती सळसळ एकसारखी कानात घुमत राहिली. धोत्राच्या सोग्यानं ते तोंड पुसत आत येऊन पानावर बसले आणि बाहेरचं दार धडकल्याचा आवाज कानावर आला. एकाएकी दार धडकलं, धडक कानावर आली आणि धडकीच भरली. आबा कावरेबावरे झाले. पाट्यावरूनच ते बाहेर पाहत राहिले. स्वयंपाकघराची भिंत आडवी उभी होती. बसल्या ठिकाणापासून बाहेरचा दरवाजा काही दिसत नव्हता, पण तरीही ते मान तिरके करून तसेच पाहत राहिले. एवढ्यात पुन्हा दार वाजलं. आबांचं सगळं अंग शहारून गेलं. तिरकी असलेली मान सरळ झाली आणि 4 डोळे एकमेकांकडे पाहत राहिले. आबांचा चेहरा कावराबावरा झाला होता. नजर भिरभिरलेली होती. हातातला घास तसाच राहिला होता आणि हात थरथरू लागला होता. एवढ्याशाच घासाचंही हाताला ओझं व्हावं तसं झालं आणि घास गळून पानात पडलं. ते पानावरून उठायचे बेतात दिसले आणि लक्ष्मीबाईच त्यांना म्हणाल्या,
तुम्ही पानावर बसलाय, उठू नका. मी पाहते कोण आलं आहे ते. आबांना उठता आलं नाही. हे बसूनच राहिले. लक्ष्मीबाई बाहेर गेल्या. दार उघडल्याचा आवाज बाहेरून आत आला. खळकन लोखंडी कडी वाजली. तीसुद्धा ऐकू आली. आणि पाठोपाठ दगडावर झालेल्या काठीचा आवाज आत येऊन कानावर आदळला. कोणीतरी काठी आपटत आलं होतं. आबा एकाएकी उठून उभे राहिले. एवढ्यात लक्ष्मीबाई आत आल्या. त्यांनी विचारलं, तुम्ही का उठला? आबांनी मानेंनी आणि डोळ्यानंच विचारलं, कोण आलं? खाली बसत त्या म्हणाल्या, वळकटी घेऊन नाईक आलाय. तुम्हीच त्याला वस्तीला बोलवलं ना? जीव भांड्यात पडल्यासारखं झालं. पानावरून उठलेले आबा पुन्हा खाली बसले. खालमानेनंच जेवण करू लागले. लक्ष्मीबाई त्यांच्याकडे टक लावून बघत बसल्या. मध्येच घास हातात घेऊन आबाही टक लावून बघत राहिले. ओठ थरथर कापत होते, पण शब्द फुटत नव्हता. लक्ष्मीबाईंनीच विचारलं, का? असं का? निष्कारण मुलांवर राग काढला? तसंच असतं पुरुषांचं. राग आला म्हणजे मारायचं आणि पुन्हा जवळ घेऊन कोरवाळायचं. मान हलवत खिन्न मनानं आबा बोलले, जेवणच गोड लागत नाही. भुकेची वेळ टळून गेली म्हणजे असं होतं. आबाने एक सुस्कारा सोडला आणि ते पुटपुटले, कसली भुकेची वेळ? लक्ष्मीबाई म्हणाल्या, मी बसू का तुमच्याबरोबर? घेऊ का पान वाढवून? आबा फार उदास झाले होते. त्यांना या कशातच मन लागत नव्हतं. चित्त ठिकाणावर नव्हतं. तरीही ते हसले आणि मान हलवून म्हणाले, बसा. लक्ष्मीबाईंनी आपलं पान वाढून घेतलं, पण त्यांनाही अन्न गोड लागत नव्हतं. तोंडातला घास खाली उतरत नव्हता. तो आतल्या आत फिरत राहिला होता. एक घास 32 वेळा चावत त्या म्हणाल्या, असं करा, उद्यापासून रोज व्यंकटेश स्तोत्र वाचायला लागा. हातात घास घेऊन आबा बघतच राहिले आणि त्या म्हणाल्या, बसायला असं बसलाय का? असं घास घ्या तोंडात. दुपारच्या जेवणाला चावडीतून घरी आलेल्या आबाने अजून 1 ताससुद्धा झालेला नव्हता. ते नुकते पानावरून उठले होते. अजून तोंडात सुपारीचं खांडसुद्धा टाकलं नव्हतं. एवढ्यात चावडीतला वेताळ महार दारातनं आत आला आणि जोहार घालून उभा राहिला. काय वेताळा? असं म्हणून आबा त्याच्या तोंडाकडे बघत राहिले आणि येताळाही तोंड पसरून त्यांच्याकडे बघत राहिला. आबांना घाबराच पडला. जमाना बदलला होता. दिवस फार कठीण आले होते. काय घडेल सांगता येत नव्हतं. आणि मुद्दाम चावडीतून उठून वेताळ महार घरात आला होता म्हणजे काहीतरी बातमी घेऊन आला होता हे उघडच होतं. पण तो नुसताच आव असून तोंडाकडे बघत होता. मग आबानेच विचारलं, का बाबा वेताळा, मुद्दाम काय येणं केलंस? काय कळलं का तुम्हासने? काय नाही काय? लई की दंगा उसळला जी? दंगा? खिंडीत आणि लुटमार सुरू झाल्या नवं? काय झालं? बसकण मारून बसले येतळानं आपल्या पायाचे दोन्ही गुडघे वर केले आणि गुडघ्याभोवती हाताची मिठी घालून त्याने एक गोष्ट सांगावी तशी हकीकत सांगायला सुरुवात केली. आता चावडीत बातमी येऊन थडकली. तिथं बसून ऐकलं आणि हतं येऊन सांगा आलो जी. वेताळा असा पागुळ लावून सांगू लागला आणि पंथ खेकसून म्हणाले, पागुळ लावून बोलू नकोस, आधी काय घडलं ते सांग. तरी येताळानं आपला घोळ थांबवला नाही. चाल बदलली नाही. इकडं तिकडं बघत, पायाला झुले देत, मान खालीवर करीत तो आपला सावकाश बोलत राहिला. लक्ष्मीबाई बाहेर येऊन उभ्या राहिल्या होत्या. एकदा आबांच्याकडे बघत, एकदा लक्ष्मीबाईंच्याकडे बघत आळीपडीने नजर फिरून तो बोलू लागला, अहो काल रातची गोष्ट जी. आपला शिवाकुंभार ते दोघं बापलेक बघा, बाजाराला म्हणून हातकलांगड्याला गेलतं. बरं मग गेलतं का? अरे गेले होते, मग पुढं काय झालं ते सांग. तर बघा. अरे काय बघा? गाडगी मडकी घेऊन बाजाराला गेलते हो बापलेक दोघं. आबा डोळे मिटून मान हलवीत राहिले. घाई केली तरी काही उपयोग नव्हता. येताळाचं कामच असं होतं. जवारी बैलागत चापकाचे तडाखे मारले आणि काट्या फोडल्या तरी त्याला कधी ताव येत नसे. तो सांगत राहिला आणि आबा मान हलवत राहिले. मध्ये मध्ये हुंकार भरू लागले. येताळ सांगू लागला, बाजाराला गेलतं का? गाडगी मडकी घेऊन इकायला गेलं त्याची. तसंच कसं जातील? बाजाराचं वज्ज घरच्या एक्क्या जोडून गेलतं जी. आणि बघा काय बाजारहाट उरकला का? आबांनी मान डोलवली. लक्ष्मीबाई गालाला एक हाताचा टेका देऊन उभ्या राहिल्या. आळीपाळीनं नजर टाकून येताळ बोलला, बाजारहाट उरकला आणि एक्क्या जोडला. बापले गाडीत बसले. गावाकडं यायला लागले का? आबांनी मान हलायची चुकली होती तसं येताळ पुन्हा म्हणाला, गावाकडे यायला लागलं का? आबांनी मान हलवली. येताळाने ती नीट बघितली. मग एक वार लक्ष्मीबाईंच्याकडे नजर टाकली. त्याही अगदी चित्त देऊन ऐकत होत्या. हेही बघितलं आणि मग पुढची गोष्ट सांगू लागला. काय तर बघा, दिवस बुडला असेल नसेल, गाडी खिंडीत आली का?
काय ध्यानी म्हणे हो त्यांच्या, गाडीत दोघंच की बापले, मागं बी कोण नाही पुढं बी कोण नाही, आणि गाठले की खिंडीत एकाएकी धाड पडलीची. आणि काय हत्यारबंद माणसं, एक का दोन, 10-5 लोकांचं टोळकं, असं म्हणून येताळा त्यांचं हुबे वर्णन करून सांगायला लागला. अहो डोंगरातलं फरारी हो, एक एक दैत्यागत गडी, कुणाच्या हातात बंदूक तर कुणाच्या हातात भाला, कुणी काठी घेतली आहे तर कुणी कुऱ्हाड घेतली आहे. आली का धाडाशी, हे बापले की अडपडलं, आणि त्यांनी एडगटलं बघा तेच नाही. गाडी होताना गराडा घालून उभं राहिलं का. अहो काय ओढलं की गाडीतनं खाली, होतं नव्हतं ते घेतलं का काढून, ते बी घेणार का. पर चालत्या गाडीचा बैलच सोडून नेला, बघता बघता डोंगरात पळीला बघा. बरं नेला ती नेनात का, वर आणि टोलं ते होती, तुंब्या मार दिलाची. अहो भुईवर पडूस तर मारलं म्हण. असं म्हणून येताळा गप्प झाला, नुसते डोळे फिरवत बसून राहिला, आणि स्वतःशी उसणावं तसं एक हात पसरून आबा म्हणाले, गाडीचं बैले घेऊन गेले तर काय जी. बापले एक दोघांनी मिळून बसता उठता आता काही गाडी गावात आणली आहे. आल्यात ते घरात पडून आहेत बघा, बसता येत नाही का उठता येत नाही. मगापासून ऐकत राहिलेलं लक्ष्मीबाईंचं काळीज धडधडू लागलं. स्वतःशी बोलावं तसं त्या म्हणाल्या, लोकांना कसली भीतीच राहिली नाही, वरचेवर ही ऐकायची पाळी देवानं आणली आहे. येताळा बोलला, बघा ही कसली पाळी आली. अहो ही 15-3 रोजात काय सारखं कानावर येते बघा. हे कालचं म्हणजे 4थं का 5वं उदाहरण झालं बघा. हे बघा, हे असं खिंडीत घडायला लागलं आणि खुद्द गावात बी चालू झालं आहे ना व. आणखी काय घडलं बाबा. असं म्हणून आबा तोंडाकडे बघत राहिले. हात पसरून येताळा बोलला, काल रातचीच गोष्ट की, खिंडीत ते तसं झालं. इकडे देसाई अण्णाच्या रानातलं एक आराभर मका कुणी काढून नेला आहे म्हणून. आबांनी विचारलं. वेताळा, अरे परवा रात्री तर त्यांच्या रानात चोरी झाली होती ना. परवाला नुसती कणसं कुठली होती, काल सगळा एक आराच्या आरा निजीवला आहे म्हणा. सहज बोलावं तसं लक्ष्मी म्हणाल्या, काय चोर तरी सुकावलेत म्हणायचे. बसल्या बसल्या आपल्या दोन्ही पायांना झोळे देत येताळा म्हणाला, चोर कुठलं जी, चोर काय रोज एकाच रानात जाऊन चोरी करतोय. तर मग ती चोरी नव्हती, हे निराळा आहे. आता गंमत बघा. खुदकन हसून तो गंमत बघा म्हणाला, आणि आबांनी दचकून विचारलं, कसली गंमत. अहो पंत, एकदा सोडून 2दा झालं, आता देसाई गप्प बसायचा नाही जी. भाबडेपणानं लक्ष्मीबाईंनी विचारलं, म्हणजे तो आणखी काय करील. येताळा म्हणाला, आता काय करील ते आपण तर काय सांगावं, पण काय तर करणार हे उघड आहे. अहो त्याला बी 2 तरणी पोरं आहेत, हाताखाली 2 गडी आहेत. देसाई यांना काहीतरी काय गप्प बसेल. आबाई म्हणाले, होय त्यानं तरी गप्प का बसावं. तो गप्प बसायचा नाही, याचं नुकसान केल्यावर हे बी दुसऱ्याचं नुकसान करणारच की. आणि आता ही पेटतच जाणार, रोज एक तक्रार येणार. ती बघा तावडीत. लक्ष्मीबाई पुटपुटल्या, कहरच झाला म्हणायचा. अंगाला झोले देत येताळा म्हणाला, अहो असं का तसं दिसले बदललं आहे बघा, काय मज्जा राहिली नाही. होय बाबा, पाटील होतं आहे तेव्हा असं काही नव्हतं, दिवसच बदलले. तवाची गोष्ट निराळी. वाघामुळे शिळीचं काही चालत नव्हतं, पण तवा नुसत्या लेंड्या टाकणारे आता बघा वाघ झाल्या, काय करायचं. असं म्हणून तो तोंडाकडं बघत बसला, आणि आठवण करून देत आबानेच लक्ष्मीबाईंना विचारलं, तुम्ही अजून जेवणार आहात ना. तर मग कधी जेवले अजून. पानावर बसणार एवढ्यात मी वेताळाला. येताळच म्हणाला, बरं बाबा जावा जावा, मी बी उठतो, अजून घराकडे कुठं गेलो आहे. असं म्हणत वेताळच उठला. आला तसा काठी टेकत निघून गेला. ग्रामीण भागामध्ये अस्सल शैली, ग्रामीण शैलीमध्ये शंकर पाटलांनी केलेलं हे कथन हे आपल्या डोळ्यासमोर सारं चित्र जसंच्या तसं उभं करतं. यातच त्यांच्या देखण्या आणि बळकट लेखनशैलीचं वैशिष्ट्य आढळतं. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.